आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. अहिल्यानगर तालुक्यातील खडकी इथल्या शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. राज्यात दूध भेसळ आणि बनावट दूध व्यवसायाविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांवर लगाम बसत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होती आहे. मावळ तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. तहसील प्रशासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये विशेष सभांचं आयोजन करून आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. लाखो पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरानची राणी 15 जूनपासून पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. पावसाळ्यामध्ये दरड कोसळून कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा 15 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने याबाबत आदेश जारी केले. मावळ तालुक्यातील शिरगाव परदवडी पोलिसांनी अवैध गावठी दारू व्यवसायावर धडक कारवाई केली. अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत 9 आरोपी विरुद्ध 8 गुन्हे दाखल करण्यात आले असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दापोलीमधील कृषी विद्यापीठाला 86 कोटींचा निधी देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलाय. या निधीमुळे विद्यापीठाच्या विविध प्रलंबित पायाभूत सुविधांसह प्रलंबित विकास कामांचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना आधुनिक वसतिगृह सुविधा उपलब्ध होणार असून शैक्षणिक आणि प्रशासकीय व्यवस्था देखील अधिक सक्षम होणार आहे. येवला तालुक्यात केंद्र सरकारच्या कांदा दराबाबत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. नाफेड NCCF कडनं कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार किंवा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. सध्या शासनाकडनं कांदा 16 रुपये 50 पैसे प्रति किलो दरानं खरेदी केला जातो. मात्र कांद्याला 2000 पर्यंत भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. नागपूरच्या उमरेड तालुक्यामध्ये सिरसी गावाला वादळाचा फटका बसलेला आहे. अचानक आलेल्या वादळानं अनेक घरांचं नुकसान झालं. चक्रीवादळामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलाय. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका कृषी कार्यालयामध्ये मोफत सोयाबीन बियाणं वाटपादरम्यान मोठा गोंधळ झाला होता. मोफत बियाण्यासाठी टोकन न मिळालं त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. साले वडगावसह विविध भागातले शेतकरी दिवसभर रांगेत थांबूनही टोकन न मिळाल्याने आक्रमक झाले. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. दरम्यान उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, तर शेतीच्या कामांना देखील वेग येणार आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यातल्या पारद इथं पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील धरणात पाणी असूनही ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी गावकऱ्यांना पाणी मिळत नाहीये. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. भंडाऱ्याच्या चाकुल येथील ठेवीदारांची उपनिबंधक कार्यालयावर धडक दिलेली आहे. 20 ते 25 ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयावर धडक देत ठेवी परत मिळाव्यात अशी मागणी केली. रक्कम न मिळाल्यास आमरण उपोषणाचा देखील इशारा दिला. तर मावळमधील तळे गावात धक्कादायक प्रकार घडलेला आहे. पोलिसांनी चोरी केलेला चांदीचा मुकुट देवीला परिधान केला आणि त्याच रात्री चोरट्यांनी पुन्हा तोच चांदीचा मुकुट लंपास केला. त्यामुळे चोरट्यांमध्ये कायद्याचा धाक उरला की नाही असा देखील प्रश्न निर्माण झाला.